अमोल खुने माझ्यासोबत आहे. 30 तारखेला त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलनाचा इशारा दिलेला होता. मात्र त्यांना इथं उपोषण करण्याची वेळ का आली हे विचारणार आहे. तुम्हाला इथं उपोषण करण्याची वेळ का आलेली आहे? तुम्हाला 30 तारखेला आंदोलन आंतरवालीत करायचं होतं. माझ्यावर ही वेळ पोलीस शासनाने आणली, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटने आणली. कारण त्यांनी मला स्थान बंद केलं, मला तिकडे जाऊनच नाही दिलं. त्याच्यामुळे तुम्हाला थांबवलं पोलिसांनी? मला 29 तारखेला स्थान बंद केलं रात्री. तर त्याच्यामुळं मग मला कुठं हालता नाही आलं. त्याच्यामुळं माझी काही एवढी शक्ती मोठी नाही. जशी मनोज जरांगेच्या मागं आमदार, खासदार, मंत्री, पक्षी, तसं अमोलची शक्ती एवढी मोठी नाही ना. त्याच्यामुळं अमोल कुठंतरी अमोल कमजोर पडला. त्याच्यामुळे अमोल इथं बसला नाही तर अमोल तिथंच गेला असता ना. आता मागणी काय आहे? तुम्ही इथं उपोषणाला बसलेला आहात. आता मागणी माझी एवढीच आहे की माझ्या मराठा समाजाला जे ह्यांच्या मागण्या आता ह्या हे सगळे सोयरे, कुणबी, मराठा हे कुठे गेले? त्यांनी सोडून दिलेले प्रश्न, हे सोडून दिलेले प्रश्नच मी मांडलेत ना आज. हे कुठे गेले आज? हे शब्द ह्यांच्या तोंडातून निघत नाहीत. ह्यांच्या काय म्हणतात ते अनपडपणामुळे ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं मराठ्याचं. मग मराठ्याने काय करायचं आज? ह्याने जे हैदराबाद ते गॅजेट घेऊन आले तर त्याच्यात काय 308 का काय नोंदी निघल्यात, ते बी निघल्यात का नाही दाखीत येतं. मग आता ते सातारा गॅजेट काढायचंय. मग उद्या म्हणते ना अहिल्यानगर गॅजेट काढा, पुन्हा म्हणते ना बीड गॅजेट काढा, पुन्हा प्रत्येक जिल्ह्यातले म्हणते ना आमचा गॅजेट काढा. मग ह्या गॅजेट मध्येच दिवस घालायचे का? आणि ह्या गॅजेट मध्ये कुठं काय नोंदी तर कुणाच्या निघत नाही. तर त्यांनी काल रात्री उपोषण सोडलेलं आहे. एक कच्चा मसुदा त्यांच्याकडे आणून दिला आणि उपोषण सोडून टाकले. मग ते उपोषण सोडलं ना, काहीतरी झाली असेल डील, ते बंद पडलेले टेंडर पुन्हा डबल भेटले असते, काहीतरी झालं असेल. आता काय ते हे झालं, मनोज जरांगे झाले ते कुत्र्यासारखे. विखे पाटलाने बेल्ट टाकला असं ते पट्टा गळ्यात भोकलं की आपलं जेवढं सांगितलं तेवढंच हे करायचं. आता कुत्र्याची परिस्थिती झाली मनोज जरांगेची. मनोज जरांगे आहे का? समाजाने सरवळ केले. एक तर समाजाला भावनिक करायचं, मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही. मग 12च्या नंतर काय उपोषण सोडित असतात का? समाजाचा सल्ला घ्या ना तुम्हीच म्हणतात मी समाजाचं लेकरून मी समाजाच्या पुढे जात नाही. मग मुकाट्या चोरावाने उपोषण का सोडतात? 12 ऐकलं तुम्ही संध्याकाळी? ते अभ्यासक बोलवले असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या म्हणण्यावरती उपोषण सोडलंय. त्यांनी हे जे काही मागण्या आहेत ते मान्य केल्या सरकारनं, त्या अभ्यासकांपुढे मांडल्या आणि त्यांनी हो म्हणल्यानंतर हे मान्य केलंय. कोणते अभ्यासक होते हो तिथं? मला तर नाही दिसलं. गंगाधर अभ्यासक आहे का पांडुतारक अभ्यासक आहे का? अभ्यासक कोण तिथं? मला ते बाळासाहेब सराटे दिसले नाही, योगेश केदार दिसला नाही. हे आहे तो अभ्यासक. इदूर लागडे पाटील असतील, हे असे माणसं बोलव ना अभ्यासक, ज्यांचा कायद्याचा अभ्यास आहे ज्यांचा, त्यांना बोलव ना तुम्ही. अजय महाराज बारसकर असतील. आता मी त्यांचं नाव घेतलं तर मला ट्रोल होईल, पण ज्यांना खरा ह्याचा आरक्षणाचा अभ्यास आहे असे माणसं तुम्ही बोलवा ना. तर कुणी बोलतात ना अभ्यासक. कोणचा अभ्यासक आलता तिथं? तुम्ही मनानेच ते खोटा तुम्हाला ते काय म्हणते ते कच्चा मसुदा दिला आणि त्याच्यावर सोडलं तुम्ही उपोषण. आज लगे गॅलेक्सीला ऍडमिट ते तसला झगा घातलाय. पोरगी नाही का झगा घालीत पोरी ग्रामीण भागात आपल्या इकडे मुली झगा घालतात, तसला झगा घातलाय आणि तिथून बाईट सुरू केल्यात. ते असं म्हटले खूप ऊन आहे, म्हणजे तिथं ज्या सोशल मीडियावर त्यांचे जे काही लोक आहेत सोशल मीडियावर पोस्ट करणारे, 43 तापमान होतं आणि ते उपोषण फार कठीण आहे. तुम्ही उपोषणाला बसलात, तुम्हाला ऊन लागतं का त्यांनाच लागतं? ऊन पाऊस वारा हे आमच्या 5वीला पुंजलेलं आहे आणि आम्ही शेतकरी. कारण हे ताकद आहे का? ही खरी इमानदारीची. असं 1 दिवस 2 आणि 4 घंटे बसून उन्हात समाज भावनिक करायचा नसते. आता मी बी कालपासून बसलेलो आहे ना. काय झालंय मला? समाज भावनिक करून स्वतःचे टेंडर ह्या लाभार्थी छोटी टीम आहे ह्यांचा फायदा करून घ्यायचा आणि स्वतःच लेकर बाळ संसार बघायचा. 1-2 वर्षात ह्यांना समाज विसरून जाईल, ह्यांच्यापाशी पुत्र उभारत नसते. पण त्या टायमाला हे खूप मोठे झालेले असते आणि पहिल्यापासून हीच रीत आहे ना. हे असेच छोटे भामटे मोठे होते तर समाजाचा वापर करते. हे कुठंतरी बदल व्हायला पाहिजे आणि हे तरुण पिढीच्या लक्षात आलेलं आहे. आपलं जे आरक्षण गेलंय तर त्यांच्या 100% लक्षात आलंय. आता इथून पुढे समाज काय ह्या माणसावर भरोसा टेकणार नाही. कारण हे माणूस आहे का एवढा भावनिक करतो समाजाला आणि मुकाट्याच उपोषण सोडतो. 12 वाजता उपोषण सोडलं आणि मी समाजाचं लेकरू. राधाकृष्ण विखे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये काय सेटेल आहे? उपोषण बसायचं, तुम्ही उपोषण बसा, मी सोडवतो, असं काय आहे?
तसंच म्हणावं लागेल ना. मग आता कोणत्या ह्याच्यावर उपोषण सोडलं हे मी 1 घंटा टाइम देणार नाही. आता काय 1 महिन्याचा का काय टाइम कालावधी दिलाय. अरे ते गॅजेट तुम्ही साऱ्या महाराष्ट्रात किती 36 जिल्ह्यात 36 गॅजेट काढले तरी बी काय समाज काय कोण बी करण होईल का समाजाचं? नाही ना होणार. जे खरं आरक्षण होतं EWS आरक्षण हे तुमचे आहे का या तराखोरपणामुळे हे मराठा समाजाचं आरक्षण गेलं. आणि मग आता तुम्ही जर खरेच ना समजा तुम्ही खरंच समाजासाठी काम करतात ना, मग ह्या 2 मागण्या कमून मागिनात तुम्ही. ह्या 2 मागण्यावर तुम्ही 2दा गुलाल घेऊन आलात ना. हा, जिंकलो रे राजा हो म्हणू ना. आणि काय पाहिजे तुम्हाला? अरे काय ढेकळ भेटलं का काय? आणि काय पाहिजे आम्हाला? आणि काय लगे तिथून लगे ते ॲम्ब्युलन्स आली की डायरेक्ट तिथं काय जमत नव्हतं का मुंबईमध्ये ऍडमिट व्हायला? गॅलेक्सीच कशाला लागती? गॅलेक्सीत मग सरळ होतंय. मग गॅलेक्सी मध्ये काय होतं नेमकं म्हणजे मुंबईत सोडता मुंबईपेक्षा चांगला उपचार इथं मिळतो का संभाजीनगरला? मग मी तेच म्हणतोय ना, मुंबईला 100 बडकर एक दवाखाने तर जगातून लोक डॉक्टर तिथं येतात. मग तिथंच ऍडमिट व्हायचं ना. तिथं कळलं असतं ना मग बीपी शुगर आहे, बीपी लो आहे का, शुगर लो आहे का, काय आहे का. मग त्याच्यात ते सरळ निघतंय. मग त्याच्यामुळे गॅलेक्सी लागतो दवाखाना. तिथं बी एक लेडीज होती माता माऊली, ते बीपी शुगर चेक करायला लागती. काय आडवं तिळवं बोलले राव हे त्या लेडीजला, माता माऊलीला. छत्रपतीचा विचार असा नाही. छत्रपतीने आहे का माता माऊलीवर ज्यांनी वाईट नजर टाकली, त्यांचे डोळे काढले, ज्यांनी बलात्कार केला त्यांचा चौरंग केला, आणि त्या विचारावर तुम्ही पोळी भाजू नका. आम्ही त्याच विचारावर चालतो. तर जे छत्रपतीचं शिक्षण शिकवू नाही का त्याच विचारावर चालतो. तर हे कायद्याचं राज्य असून आम्ही बी आहे का कोपर्डीच्या आरोपीला भर कोर्टात तोडलं आणि 5 वर्षाची शिक्षा लावून घेतली. तुम्ही तिथून पळून आला तर नाव छत्रपतीचं घ्यायचं आणि काम औरंगजेबाचं करायचं. आणि जसा औरंगजेब आहे का टोप्या शिवित होता, तसा हा मनोज जरांगे आहे का लोकाला टोप्या लावतोय. असा माणूस आहे हो. मनोज जरांगे यांनी सकाळी असं म्हटलं की धनंजय मुंडे आणि माझ्यावर हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींची नार्को टेस्ट व्हावी, मी त्याला तयार आणि हे फार लावून धरणार आहे मी, असं म्हटलं. मग चांगली गोष्ट आहे ना. कारण ज्याची भरली का ती कोणत्या रूपातून कशी येईन सांगता येत नाही. एक काळ असतो, नाव कसं असतं त्याचा लय चांगला काळ आहे, लय बेकार काळ आला त्याच्यावर. मग एक काळ असतो 2015 पासून तो काळ निघणार. मग ते SIT मध्ये नार्को टेस्ट मध्ये आम्हाला कशा तलवारी आणायला लावल्या नांदेड मधून, कसं बोलून घेतलं तिथं केडगावला, कसा हल्ला करायला लावला, कसा पळून आला हो, हे सरळ त्या नार्को टेस्ट मध्ये येईल. आणि आम्ही त्या केसचे माफीचे साक्षीदार होतो. आणि त्या केसमध्ये 5 वर्षाची शिक्षा आम्ही या माणसाला लावू. आणि 100% तसं होऊ शकतं. कारण नार्को टेस्ट मध्ये आल्यावर तर मग ते गुन्हा तर कबूल करावा लागेल ना. मग सारं कळेल नारायणगडावर कसे बुक छापले, लोकांनी कसे पैसे दिले, कसे खाल्ले. धनंजय मुंडेने किती पैसे दिले 2016ला ते बी निघन. जयदेव क्षीरसागरने किती पैसे दिले ते निघन. दस अण्णांनी किती दिले ते बी निघन. बबन भाऊ गवतेने किती पैसे दिले ते निघन. नितीन भाऊ काकडे ते बोदेगावचे त्याने झेंडा दिला ते किती त्याने सर हे केलं ते सर निघन. मग त्या नार्को टेस्ट मध्ये आहे का सर निघन. आणि राहिला विषय ह्या केसचा, ह्या केसमध्ये जर आम्हाला धनंजय मुंडेने सुपारी दिली असली तर बरोबर मग ते आम्ही गुन्हेगार सिद्ध होतो. आणि त्याच्यात धनंजय मुंडेला शिक्षा लागेल आणि आम्हाला लागेल. आणि जर त्याच्यात जर आम्ही निर्दोष सुटलो तर मग ह्या माणसाचं किती अवघड होईल, हे किती ह्याच्यामध्ये घटणार आहे माहिती का तुम्हाला. तक्रारदार म्हणून जरांगे नाहीच आहेत ना, त्यांना काय आरोप? तुमच्या प्रकरणामध्ये तक्रारदार स्वतः म्हणून जरांगे नाहीच आहेत. तो PSI वाघ आणि गंगाधर काळकुटे हे आहेत. ते कसे दोषी असतील मनोज जरांगे? मग ते तर होतंय ना. कोपर्डीच्या टायमाला बी आहे का आम्हाला भय केलं. स्वतः माणूस खोटं पलट लावून पळून आला. प्रत्येक जागेवर हे माणूस कुणाला ना कुणाला बळीचा बकरा करतो. तुम्हाला सांगतो ते अर्जुन महाराज जाधव असते 16 लाख रुपये बुडिले होते महाराजाचे. नाटक करायचं होतं ते शंभूराजेचं नाटक होतं जालन्याला. 16 लाख रुपये बुडिले. एवढा तर बुड्या माणूस आहे हे लोकांचे पैसे. माझे मित्र आता नाव घेतो डायरेक्ट प्रमोद मोठे. एका माणसाची अशीच लपड्यातली जमीन घेऊन दिली. ती जमीन बी गेली, त्या माणसाचे पैसे गेले. दारूच्या धंद्याला त्या माणसाने 1 लाख रुपये दिले, ते बी बुडिले. पैसे मागायला गेले तर आहे का चप्पल घरात दिसायची. आणि त्यांची आमची ती बहीण माता माऊली आहे का शिव्या द्यायची, कुठं गेला, असं केलं, काळ झालं, तोंड झालं, ह्याव झालं, त्याव झालं. ह्या माणसाने आहे का. आणि पैसे मागायला गेलेले माणसं आम्ही धक्का वापस यायचे. ते सुद्धा त्या नार्को टेस्ट मध्ये येईल. जेवढे कारनामे केलेले आहेत का मनोज जरांगे सारे त्या नार्को टेस्ट मध्ये येतील. त्याच्यामुळे हे कायदा साऱ्याला सारखं आहे. मला हे पक्षाचं, आमदाराचं, मंत्र्याचं भेव दाखवायचं नाही. उद्या जर माझ्या काही जीवाला बरं वाईट झालं ना, ह्याला जबाबदार मनोज जरांगे राहीन. आणि मनोज जरांगेतल्या एका टोळीतल्या एका चोट्ट्याने
माझ्या गावातल्या एका पोराला फोन लावून धमकी दिली की अमोलला म्हणा हिशोबात राहतो कार्यक्रम होईल, आणि ते सुद्धा आहे का एक दिवस उघडं पडन, ते सुद्धा नार्को टेस्ट मध्ये येईल, आणि माझे काय कारनामे आहेत ना ते उघडे पाडा. मी जर काय केलं असलं तर नार्को टेस्ट मध्ये माझं बी येईल ना. तुम्ही मगाशी बोलत असताना मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला की ते पाणी जर मराठवाड्याला आलं आणि मराठवाडा सुजलाम सुफलाम झाला तर लोक असे रस्त्यावर उतरणार नाहीत. मग मी तेच म्हणतोय ना, आज तुम्ही सांगा मराठवाड्यात किती बी छोटा शेतकरी असला तरी 3 एकर 2 एकर 5 एकर 10 एकर 20 एकर असे प्रत्येकाला शेती आहे. मग तुम्ही सांगा जसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 एकरवाला बुलेटवर फिरतो, बरोबर आहे का नाही, जर ह्या महाराष्ट्रात जर सुजलन सपलन झालं समजा पाणी जर झालं सरीकडे तर आरक्षण हे असे पुरं भयकतेन का स्वतःच्या कामाधंद्याला लागते. कुणी दुधाचा व्यवसाय करेन, कुणी गाय घेईन म्हशी घेईन, कुणी ऊस लावीन, कुणी डाळिंब लावीन, कोणी मोसंबी लावीन, जे ते आपोआपल्या पद्धतीने आहे का समजा शेतीच्या ह्याला लागते ना. आणि आपला मराठवाडा माग असलेला आहे, आणि ह्याच गोष्टीचा मनोज जरांगेंनी फायदा उचलला आणि समाज भावनिक करून स्वतःची पोळी बाजली. आणि मला वाटतंय सरकारने आहे का ह्या गोष्टीचा दखल घ्यायला पाहिजे, पाण्याची दखल. ही जर पाण्याची दखल घेतली तर मराठवाड्यातल्या आत्महत्या बी थांबत्यान, आणि तरुण पिढी येणारी आहे का अशी भयकणार नाही, सारे गुन्हेगारी वाढणार नाही, काय नाही, सारे आपोआपले आहे का कामाधंद्यात लागते. जे आज पश्चिम महाराष्ट्रात आहे ना 2 एकरवाले तुम्ही बघतात ना बुलेटवर फिरते, 5 एकरवाला 4 व्हीलर मध्ये फिरतो, आणि इथला 20 एकरवाला पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडायला जातो. हे कशामुळे माहिती का, फक्त पाणी नसल्यामुळं. मग पाणी जर झालं, हे मराठा आरक्षणचं हे आंदोलन फक्त मराठवाड्यातच कशामुळे पेटतं, ह्याच्यामुळेच पेटतं ना. आरक्षणावर सर तुमच्या मूलभूत गरजा भागतात का. आज दलित समाज असेल, काय बदल झाला हो त्या समाजात, त्यांना बी आरक्षण आहे ना, एसीला समजा आरक्षण एवढा काय बदल झाला त्या समाजात. आणि जर आरक्षणावर जर अशा साऱ्या गोष्टी सुटत असत्या तर मग ह्या समाज एवढा माग असला नसता ना. आज काय ओबीसी समाज तुम्हाला 10% 2% सुद्धा सुशिक्षित दिसेल, 98% हाय त्याच लेवलच ना आज बी ओबीसी असेल एसी असेल. मग मी ते म्हणतोय मराठवाड्याचं जर सुजलम सफलम जर झालं तर ही गुन्हेगारी थांबन, हे असले मोर्चे थांबतेन, हे दलाल बी उदायला येणार नाहीत, आणि तरुण पिढी चांगल्या कुठतरी व्यवसायाला लागेल. 100% बुलेटवर 4 व्हीलरवर शेतकऱ्याचे मुलं फिरतील. तुम्ही इथं उपोषणाला बसलायत, आतापर्यंत कोणी माध्यमाला तुमच्याकडे आलं होतं का? कारण तुमचा आणि मनोज जरांगेंचा काही वैचारिक वाद आहे, तुमचा आणि महाराष्ट्राच्या सरकारचा वाद नाही आहे, मीडियाचा वाद नाही आहे, तुमच्याकडे कोणी आलं होतं का? वैयक्तिक मनोज जरांगेचा आणि माझा वैचारिक वाद आहे, पण मलाच कळा ना माझ्याकडे कशामुळे येत नाहीत का, माझ्या सत्तेचं ह्याला भी वाटते का, हे कुठं काय ह्यांची सेटलमेंट आहे. माझ्याकडे यायला भेट येत मला हेच कळा ना, कारण माझ्याकडे काय नाही कुणाला पाकिट द्यायला काय नाही. ह्यांच्याकडे काय असन, ह्यांच्याकडून काय म्हणते ते महिन्याचं ठरलेलं असन पाकिट फिकेट काय असन, त्याच्यामुळे माझ्याकडे कुणी येत नाही. तर ह्यांना ही मीडिया दाबलेली असेल, कुणीतरी एखाद्या नेत्या फित्याने दाबलेली असेल, ह्याच्याकडे जाऊ नको काय नको. पण तुम्ही मीडिया दाबितान, पण काहीतरी पत्रकार असे असतात ना ते आमच्या सारख्याच आहे का 100% उचलून धरतात आणि आमचं जे सत्य ते बाहेर आणण्याचा प्रयत्न करतात. उपोषण कधी सोडणार आहात, तुम्हाला कोणी आश्वासन दिलं का? मला आश्वासन कुणी नाही दिलं. जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, बसून असंच उन्हात बसून. खूप धन्यवाद. तर हे होते अमोल खुने, आणि 2 ते 3 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. एक पाणी प्रश्न आहे, दुसरा शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, तिसरा मनोज जरांगेंनी जी काही नार्को टेस्टची मागणी केली ते एक, आणि शेवटचा मुद्दा जो आता सांगितला तो माध्यमं माझ्याकडे काय येत नाही. मनोज जरांगेंकडे माध्यमं जातात, जिथं मनोज जरांगे बसतात तिथं सगळी माध्यमं येतात. काल आपण जर पाहिलं तर उन्हामध्ये कॅमेरे लावून तिथं फिरतात. मनोज जरांगे घरून निघाल्यानंतर जसं नवरी मंडपामध्ये तसे पाठीमागं लोकं हे पुढं जाण त्याच्यामागं कॅमेरा, त्यांच्यासोबत कॅमेरे असतात. म्हणजे मनोज जरांगेंचं आणि अमोल खुनेंचं हे वैचारिक भांडण आहे. याच्यामध्ये माध्यमं आणि सरकारचं काहीच कारण नाही, काहीच संबंध नाही. माध्यम आणि सरकारची भांडणं असण्याचं काही कारण नाही. मात्र तरीसुद्धा माध्यमं मनोज जरांगेंच्या बातम्याला दखल घेतात, अमोल खुनेंकडे येतच नाहीत. काय त्यांची भांडणं आहेत, म्हणून संशय निर्माण होतो की सरकार माध्यमं हे सगळं काही ठरवून आहे का. मनोज जरांगेंचं कालचं 1.5 दिवसाचं उपोषण जर आपण पाहिलं तर सातत्यानं माध्यमं त्या ठिकाणी होते. आणि राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे मंत्री आहेत विखे पाटील, ते एका चपराशाप्रमाणे 3 चक्रा तिथं मारतात. तो एक कागद आणायला जातात, पुन्हा दुसरा आणायला जातात, लिहून नेतात बंद पडून. मनोज जरांगे तिथं मंत्र्यासारखं बसतात, राष्ट्रपतीसारखं, हे बदलून आणा जा, आणि विखे पाटील तो कागद घेतात चपराशासारखं आणि तो बदलून आणतात.
हे ते नेमकं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. विखे पाटील काय कुठल्या एका समाजाचे मुख्यमंत्री किंवा मंत्री नाहीत, ते राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी मंत्र्यासारखं काम केलं पाहिजे. मला लक्ष्मण हाकेची बाजू घ्यायची नाही आहे, मात्र लक्ष्मण हाकेने असं सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळ्या जाती धर्माचे मुख्यमंत्री आहेत आणि तसंच मुख्यमंत्र्यांनी काम केलं पाहिजे. काल प्रसाद लाड मुंबईला निघाले होते आणि मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर ते रिटर्न फिरलेत अशा बातम्या आल्या. हा नेमका काय प्रकार आहे? म्हणजे कुठेतरी अमोल खोलेंचं उपोषण सोडून द्या, अमोल खोलेंची तुम्हाला दखल घ्यायची नसेल, मात्र राज्यातले इतर शेतकऱ्यांचे पाणी प्रश्नांचे, बेरोजगारीचे प्रश्न आहेत ते सुद्धा माध्यमं लावून धरत नाहीत. म्हणजेच काय की मनोज जरांगेंचं आंदोलन हायलाईट करायचं आणि बाकीचे मुद्दे मुडपून दाबून टाकायचे, हा सगळा प्रकार चाललेला आहे का? हा प्रमुख सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. आणि म्हणून हे आंदोलन प्रायोजित होतं का? अमोल खुनेंनी जसं सांगितलं तसं राधाकृष्ण विखे आणि मनोज जरांगेंचे हे सेटलमेंट आहे का? तुम्ही उपोषणाला बसवा मी सोडवतो, तुम्ही उपोषणाला बसवा मी सोडवतो, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत का? हा सवाल प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित होतो. आणि म्हणून कुठंतरी हे आंदोलन संशयाच्या घेऱ्यामध्ये मागच्या काळापासून निर्माण झालेलं आहे. मनोज जरांगेंचं आंदोलन किती खरं आहे हे अलीकडच्या काळामध्ये आम्हाला लक्षात येतं. अमोल खुने सुद्धा कालपासून उपोषणाला बसलेत. कुठलाही माणूस विचारायला आलेला नाही की तुम्ही का बसलायत आणि तुमची मागणी काय आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींवर लक्षात येतं की कुठेतरी एक बाजू ही लावून धरली जात आहे. खरं तर प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासाठी चारच लोक फार काफी असतात, ते मजबूत असतात. तशी ही ती परिस्थिती आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.